नमस्कार मित्रांनो, अनिल नरवाडे सर या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत। आज आपण मोस्ट इम्पॉर्टंट टॉपिक शिकणार आहोत। त्याचं नाव आहे स्थानिक किंमत आणि दर्शनी किंमत। स्थानिक किंमतीला आपण प्लेस व्हॅल्यू म्हणतो आणि दर्शनी किंमत याला आपण फेस व्हॅल्यू म्हणतो। या दोघांमधला फरक आपण आज शिकणार आहोत। चला तर लगेच सुरू करू। स्थानिक किंमत यालाच आपण प्लेस व्हॅल्यू असं म्हणतो। आता स्थानिक किंमत म्हणजेच काय, तर कोणत्याही अंकाची स्थानिक किंमत ही त्या अंकाच्या संख्येतील जागा कोणती आहे यावरून आपण त्याची स्थानिक किंमत ठरवतो। समजा उदाहरण आपल्याला दिले 3, 4, 5, 6, 8। आता जर आपल्याला विचारलं की 5 या अंकाची स्थानिक किंमत किती, थांबा एक इझी ट्रिक सांगतो। आता एकक, दशक, शतक, हजार आणि 10,000। आता 5 ची जर आपल्याला स्थानिक किंमत जर आपल्याला बघायची असेल तर 5 च्या समोर किती अंक आहेत, 2। सरळ सरळ याच्यावर 2 शून्य द्यायचे। म्हणजेच काय, तर 5 ची प्लेस व्हॅल्यू बरोबर 500 आहे ना। सोपं। दुसरं सांगतो, दुसरी ट्रिक सांगतो। 5 मल्टिप्लाइड बाय कितवे स्थानाक आहे, एकक, दशक, शतक, म्हणजे याला 100 न मल्टिप्लाय करायचं म्हणजे किती येतं, 500। आपण ही एक मेथड वापरू शकतो किंवा ही दुसरी मेथड आपण वापरू शकतो। आता दुसरं उदाहरण घ्या। हे झालं पहिलं, हे झालं दुसरं उदाहरण। दुसरं उदाहरण घ्या 3, 8, 4, 6। आता आपल्याला विचारले 3 ची प्लेस व्हॅल्यू, 3 ची प्लेस व्हॅल्यू। आता आपल्या ट्रिक नुसार 3 च्या पुढे किती अंक आहेत, 1, 2, 3, म्हणजेच 3 वर किती शून्य, 1, 2, 3। ही झाली 3 ची स्थानिक किंमत। स्थानिक किंमत। दुसरी ट्रिक काय, तर दुसरी ट्रिक आपण बघितली 3 च्या पुढे किती अंक आहेत, 1, 2, 3, त्याला 1, 2, 3, म्हणजेच ही 3 ची स्थानिक किंमत। अशा प्रकारे सुद्धा आपण काय करू शकतो, काढू शकतो। सोपा आहे ना। तर यानंतर तुम्हाला दिलंय फेस व्हॅल्यू। आता फेस व्हॅल्यू आपल्याला बघायची, याला मी रब करतो। आता आपल्याला बघायची दर्शनी किंमत। दर्शनी किंमत याला आपण फेस व्हॅल्यू असं सुद्धा आपण याला म्हणू शकतो। आता फेस व्हॅल्यू म्हणजेच काय,
दिसणारी संख्या जी आपल्याला दिसते तीच त्याची काय असते, दर्शनी किंमत असते. म्हणजेच संख्येतील कोणत्याही अंकाची जर दर्शनी किंमत तुम्हाला काढायची असेल, जो अंक तुम्हाला दिलेला आहे त्या अंकाच्या मूळ किमती एवढीच त्याची दर्शनी किंमत असते. म्हणजेच उदाहरण घ्या. उदाहरण काय आहे तर समजा 3, 4, 6, 7, 8 असं आहे. आपल्याला सांगितलं 6 ची फेस व्हॅल्यू सांगा. 6 ची फेस व्हॅल्यू सांगा. इझी ट्रिक आहे याला पण तशीच. 6 आहे तर या 6 ची किंमत 6च आहे, म्हणून 6 ची किंवा 6 ची फेस व्हॅल्यू 6च आहे. म्हणजे जी संख्या दिसते दर्शनी, जी संख्या दिसते तीच त्याची काय असते, तिच्याच किमती एवढी तिची काय असते, दर्शनी किंमत असते. दुसरं उदाहरण 8 घेतलं तर 8 ची फेस व्हॅल्यू, फेस म्हणजे दिसणारी फेस व्हॅल्यू, फेस म्हणजे चेहरा, दिसणारी फेस व्हॅल्यू किती आहे तर 8. म्हणजे या 8 ची दर्शनी किंमत किती आहे तर 8च आहे. तर आज आपण काय शिकलो तर आज आपण दर्शनी किंमत आणि स्थानिक किंमत आपण शिकलो. स्थानिक किंमत विषयी आपण वेगवेगळ्या प्रकारच्या ट्रिक बघितल्या आणि सोप्या पद्धतीने आपण आज शिकलो. अशाच सोप्या व्हिडिओसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि पुढचा जो चॅप्टर आहे तो चॅप्टर मिस करू नका. व्हिडिओ युजफुल झाला असेल तर लाईक करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू, धन्यवाद.